तर सकाळ सकाळी नाश्त्याला जर तुम्ही शेवया बनवल्या आणि जर शेवयाचा तुमचा चिकट असा गोळा होत असेल तर मी बघा ही सुटसुटीत अशा शेवया आज बनवून घेतले ते. तर ही शेवया गरम गरम आहेत तोपर्यंत सुट्ट्या राहतील असं काही नाही. तर ही शेवया थंड झाल्या तरी पण ही अशाच सुट्ट्या राहतील. एक दिवस ठेवा तुम्ही, सकाळीच्या शेवया संध्याकाळपर्यंत जरी खाल्ल्या तरी ह्या सुट्ट्या अशाच राहतील. तुम्हीही ह्या माझ्या पद्धतीने अशा शेवया बनवून बघा. नमस्कार, मी प्रमिला जांभरे. तर आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी मस्तपैकी शेवया बनवते. तर इथं शेवया मी बनवून आणल्या त्या, म्हणजे आज नाश्त्याला शेवयाचाच नाश्ता करूया. तर इथे शेवया घेतल्या त्या, इथं थोडेसे शेंगा घेतल्या त्या, कढीपाला घेतलाय, एक मोठा कांदा चिरून घेतलाय, छोटे एक टमाटे घेतले, थोडंसं काळं तिखट घेतलंय का तर मिरची सपक आहे आणि खायला टेस्ट छान लागत नाही. जर तुमच्या घरात लहान मुलं असेल तर फक्त मिरची टाका तुम्ही. इथं थोडासा मॅगी मसाला घेतलाय, थोडीशी कोथिंबीर घेतली. तर आपण अगोदर आता सुरुवातीला शेवया भाजून घेऊया. तर भाजण्यासाठी मी थोडस तेल ओतून घेते. शेवया टाकल्यानंतर सारखं कढईला चिटकते त्या आणि करपलं जाते, त्याच्यामुळं दोन्ही साईडनं छान अशा भाजून घ्यायच्या त्या. सारखं त्याला अलटीपलटी करत राहायचंय. तर आता छान अशा शेवया भाजल्या त्या, मी ह्याला एका ताटामध्ये काढून घेते. तर आता अगोदर मी शेंगा थोड्याशा भाजून घेते. उपीट मध्ये शेंगा काय होते त्या नाही भाजल्या तर कच्च्याच राहते त्या आणि खायलाही चांगलं लागत नाही त्या. त्यासाठी मी शेंगा अगोदर सुरुवातीला शेंगा टाकून घेतले. थोडस तेल ओतले. तर थोडस तेल ओतून मी छान अशा शेंगा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या त्या. तर आता फोडणी टाकून घेऊया. तर फोडणीसाठी मी अगोदर सुरुवातीला तेल ओतून घेतलेलं आहे. तेल छान असं तापू द्यायचं. तेल छान तापलेलं आहे. फोडणीसाठी मी जिरी मोहरी टाकून घेते. जिरी मोहरी छान अशी तडतडली. आता ह्यात कांदा टाकते. कांदा सोबतच कढीपाला पण टाकून घेते. त्याच्यासोबत हिरवी मिरची पण. तर आता ही कांदा छान असा लाल होऊस तर आपल्याला तळून घ्यायचा. तर कांदा छान असा लाल झालेला आहे. मी आता हे टमाटर टाकून घेते. ज्यावेळेस टमाटर टाकलं की कांदा तळत नाही म्हणून टमाटर शेवटी टाकायचा. मिरची तिखट नसल्यामुळे मी थोडस काळं तिखट घेतलेलं आहे आणि मॅगी मसाला दुसरे कुठले मसाले मी घेतलेले नाहीत. त्यात थोडीशी हळद टाकते. आपल्याला तिखट शेवाय करायची तर पाणी वतून घेते थोडस. तर इथं मी 2 ग्लास पाणी वतून घेतलेलं आहे. थोडस चवीनुसार मीठ टाकून घेते आणि जे आपण पाणी ओतलेलं आहे त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आपल्याला. तर बघा पाण्याला छान अशी उकळी आली खळाखळा. तर मी गॅस आता थोडासा कमी ठेवते. जे आपण शेवया भाजून घेतलेल्या त्या ते सगळ्या शेवया मी ह्यात टाकून घेते. शेवया टाकून घेतले ते छान असं मिक्स करायचं आहे. ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते आता. म्हणजे आपण शेंगा तळून घेतलेल्या त्या ते पण सगळ्या शेंगा आता टाकून घेतलेत मी, का तर ह्याचा कुरकुरीतपणा असाच राहतो. तळून घेऊन नंतर शेंगा टाकायचे ते. आता हे पाण्यासोबत 2 मिनिटं अजून तेल मीठ त्याला शेंगाला पण लागते.
तर बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे आता. तर आता 1-2 मिनिटासाठी मी ह्याला झाकून ठेवणार आहे. गॅस बंद करणार आहे, पाणी आटलेलं आहे आणि 2 मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवणार आहे. तर मी 1-2 मिनिटासाठी शेवया झाकून ठेवलेल्या. तर आता ह्याला एका प्लेटमध्ये मी काढून घेते. तर ही शेवया गरम खावा किंवा गार खावा, अजिबात चिकट पण होणार नाही त्या आणि गोळा बनतोय चिकट झाल्या खाऊ वाटत नाही. जसं थंड होईल तसं अजून सुटसुटीत अशा शेवया तयार होत्या, त्या अजिबात चिटकत नाही त्या. ही आणखी जरा गरम आहे त्या. मी एका प्लेटमध्ये काढून घेते.